असा एखादा शब्द केला तर मला माफ करा. आणि मी खरंच अडाणी आहे असं म्हणू नका की बाबा चुकीचं केला. सर्वात श्रेष्ठ असलेल्या भारत मातेच्या पोटी मानवाच्या हितासाठी, मानवाच्या सुखासाठी, मानवाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारी वीरांनी जन्म घेतला. क्रांतिकारी वीर म्हणजे सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा क्रांतिकारी वीरांना पहिले प्रथम माझे अभिवादन. आणि आज स्वातंत्र्य दिनानिमित्ताने इथे जमलेले सर्व विद्यार्थी, मान्यवर, शिक्षक वर्ग या सर्वांना रंजना सावतेच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये लाखो भारतीय जेलमध्ये बंद झाले होते, लाखो लोक जखमी झाले होते, लाखो लोक शहीद झाले होते, लाखो महिला विधवा होत होत्या, लाखो मुले अनाथ झाले होते, रक्ताचे पाठ वाहत होते. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू अशा क्रांतिकारी वीरांना फासावर जावे लागले आहे. हा आपला भारत देश गुलामाच्या स्वातंत्र्यापासून, गुलामीतून मुक्त झाला. हा दिवस मोठा आनंदाचा आहे, आपल्या स्वाभिमानाचा आहे. म्हणून मला विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की भगतसिंग कसे होते. मुलांना मला सहकार्य द्या. मुलांच्या बाबतीत मला महत्त्वाचा मुद्दा एक सांगायचा आहे, तुमच्या मनामध्ये रुजवायचा आहे. मला भगतसिंग 12 वर्षाचा असताना त्याचे स्वप्न कोणते होते बघा. आजच्या मुलासाठी मी सांगत आहे भगतसिंगांचे स्वप्न काय होते. 12 वर्षाचा असताना हा नागरिक, भारतीय नागरिक गुलाम झाले होते इंग्रजाचे, आणि हे स्वतंत्र करण्यासाठी सतत लढा देत होते. रक्तपात होत, रक्त जमिनीवर सांडत होतं. आणि ते क्रांतिकारी वीर काय म्हणत होते की या मायभूमीसाठी, या भारतभूमीसाठी आमचं रक्त सांडत तरी चालेल. आणि असं रक्त सांडत होतं. सहजासहजी भारत देश आपला स्वतंत्र झालेला नाही. आणि त्या 12 वर्षाच्या भगतसिंगाने ते डोळ्याने पाहिलं, रक्त सांडलेलं पाहिलं, आणि गेला आणि बघितलं, डोळ्यात पाणी आणलं. आणि ते रक्त मिश्रित झालेली माती, रक्तानं भिजलेली माती भगतसिंगाने शिशीमध्ये एका भरून घरी आणली. आणि आईला सांगितलं, आई, या मातेसाठी या क्रांतिकारी वीरांचं रक्त सांडलेलं आहे, रक्त मिश्रित झालेलं आहे. आणि या रक्ताची आपल्याला, या थेंबाथेंबाची आपल्याला पूजा करायची आहे असं म्हणून आईला सांगितलं. आईनं पूजा केली. खरंच त्या क्रांतिकारी वीरांच्या आई बी शूरवीर असतात, चांगल्या विचारांच्या असतात. आणखी पुन्हा घटना एक घडली त्यांच्या जीवनामध्ये. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू जेलमध्ये होते. जेलर म्हणला, आता तुम्हाला फाशी होणार आहे, तुम्ही मरणार आहात, आता तुमची शेवटची इच्छा काय आहे ते आम्हाला सांगा. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू काय म्हणाले, आम्हाला खायचं काही होईल का, आम्हाला फक्त व्यायामाचं साहित्य द्या. जेलर काय म्हणाला, आता तुम्ही मरणार आहात, तुम्ही तर जगणार का, व्यायाम करून तुमचा काय फायदा होणार आहे, तुम्ही मरणार आहात, तुम्हाला फासावर जायचं आहे. ज्याला जगायचं आहे त्यानं व्यायाम करायचा असते, तंदुरुस्त राहायचं असते, पण तुम्हाला जगायचं नाही ना, मरायचं नाही. तेव्हा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू काय म्हणाले, आम्ही देवाला फुलं, टवटवीत, तेजस्वी आम्ही वाहतो, आम्ही सुकलेलं किंवा वाळलेलं फूल वाहत नाही. आणि तसंच या भारतभूमीला आमचे हे मानवी जे फुलं आहेत ना, आम्हाला व्यायाम करून, टवटवीत, तेजस्वी करून आम्हाला या भारतभूमीला अर्पण करायचे आहे. म्हणून आम्ही व्यायाम करतो आहे बघा. आणि हे मुलांनो, आता या मुलांना खरंच हे जर आदर्श घेतला, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू कसे होते तसं बनलं तर चांगलं आहे. नाहीतर पुन्हाही असे जर तुम्ही
वागशाल, मोबाईल मध्ये बिझी राहशाल तर पुन्हा भारत देश धोक्यात यायला उशीर लागणार नाही. कोणीही परकीय लोक या भारतामध्ये येऊन आक्रमण करतील. तुम्ही जर सावध झाले, तुम्ही जर या क्रांतिकारी वीरांचे विचार जर मनात रुजवले तर आपला भारत देश पुन्हा कोणाचा गुलाम होणार नाही. या भारतामध्ये आपली शेती, आपलेच माणसं, आपलंच राज्य सगळं असताना व्यापार करणाऱ्या एका इंग्रजाने या भारतामध्ये पाय रोवले आणि राज्यकर्ते झाले आणि सगळे भारतीय लोकांना गुलाम बनवलं. याचा परिणाम काय होता की जातीयता होती, याच्यात समानता नव्हती. म्हणून अरे यहाँ तो बेटी है, यहाँ एकी नहीं, यहाँ तो राज मैं कर सकता है असं म्हणून त्यानं 150 वर्ष राज्य केले आणि 150 वर्ष सगळे भारतीय लोकांना गुलाम बनवलं होतं. स्त्रियांचा तोळामोळा होत होता, अन्याय होत होता आणि हे चीड क्रांतिकारी वीरांना निर्माण झाली की मेहनत तरी चालेल पण आमचा भारत देश स्वतंत्र झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही करणारच आहे. आमचा जीव जरी गेला आम्ही या भारत भूमीला आमचं रक्त बलिदान करतो आणि आमचे महिला, आमचे सगळे पुरुष मंडळी, सगळे मुलं आमचे सुरक्षित राहिले पाहिजे या विचारानं क्रांतिकार फासावर गेले, रक्त सांडलं, मुले अनाथ झाले, बाहेर विधवा झाल्या, सजासजी नाही भेटलं. आता आपल्याला आयत्या पिठावर रांगोळी घालणं होईना, आपल्याला ते मनात घेणार. बस एवढंच बोलतो आणि मला खरंच तुम्ही बोलण्याची संधी दिली आणि मी एवढं बोललो आणि शांततेचं सहकार्य दिलं, ऐकून घेतलं. याबद्दल मी सर्वांचेच आभार मानते. पुढील शब्द बोलायचे ते इथेच थांबते. जय हिंद, जय भारत आणि पुन्हा सर्वांना स्वतंत्र दिनाच्या सर्वांना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.